आणि बातमीपत्राची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीनं. भाजपचे नेते, मंत्री आणि स्वतः मुख्यमंत्री सरकारी कामकाजातल्या पारदर्शकतेचे पोवाडे गात असतात. त्यासाठी सत्तेत येतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 3 लाखांच्या वरच्या प्रत्येक कामाचं ई टेंडरिंग बंधनकारक केलंय. पण नियम हा पळवाट काढण्यासाठीच असतो हे आपल्या नेते मंडळींना आणि बाबूंना चांगलंच माहिती आहे. आपण बघतोय की पारदर्शक एकूणच काम राहावं ह्यासाठी ई टेंडरिंगचा आपण सुरुवात केली. मात्र 2.99 भाजपचे नेते, मंत्री आणि स्वतः मुख्यमंत्री सरकारी कामकाजातल्या पारदर्शकतेचे पोवाडे गात असतात. त्यासाठी सत्तेत येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 3 लाखांच्या वरच्या प्रत्येक कामाचं ई टेंडरिंग बंधनकारक केलंय. पण नियम हा पळवाट काढण्यासाठीच असतो हे आपल्या नेते मंडळींना चांगलंच ठाऊक आहे. मात्र एकूणच पंकजा मुंडेंच्या ग्रामविकास खात्यात गोंधळ बघायला मिळतोय आणि एकूणच या संदर्भात एक रिपोर्ट बघणार आहोत आता. ग्रामविकास विभागाची अशी ही पळवाट. कंत्राट 2.99 लाख फक्त. नियमात बसवण्यासाठी कामाचे तुकडे. शासनाच्या कारभारात पारदर्शकता राहावी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ई टेंडरिंगवर भर दिलाय. प्रत्येक शासकीय कामाची निविदा ही ऑनलाईन पद्धतीनं पारदर्शकपणे मागवली गेली पाहिजे असा मुख्यमंत्र्यांचा आग्रह आहे. त्यासाठी सत्तेवर येताच एका महिन्याच्या आत याबाबत निर्णय घेण्यात आला. मात्र पंकजा मुंडे यांच्या ग्रामविकास विभागानं यातून पळवाट काढली आहे. गावांमधल्या अंतर्गत सोयी सुविधांसाठी 2016-17 साली 255 कोटी रुपयांची कामं विभागानं मंजूर केली आहेत. मात्र कामं देताना नाले किंवा रस्त्यांच्या कामांचे तुकडे पाडण्यात आले. आता प्रश्न पडेल की हे का? तर नियमातून पळवाट काढण्यासाठी. 3 लाखांपर्यंत ई टेंडर बंधनकारक नाही. त्यामुळे एकच मोठा रस्ता अनेक तुकड्यांमध्ये दाखवून पारदर्शकतेला बगल देण्यात आली आहे. ग्रामविकास विभागाच्या या कामांच्या यादीवर नजर टाकली तर 2,98,000, 2,99,000, 3 लाख या किमती असलेल्या कामांची संख्या मोठी आहे. राज्य सरकारकडून केल्या जाणाऱ्या कामामध्ये पारदर्शक राहावी म्हणून भाजपचं सरकार सत्तेवर आल्याबरोबरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेवर आल्यानंतर एका महिन्यातच हा निर्णय जारी केला आणि निर्णयानुसार 3 लाखापेक्षा अधिक खर्चाच्या कामांना ई निविदा कार्यप्रणाली लागू करण्याबाबत, म्हणजे 3 लाखापुढचं कुठलंही काम राज्यात करायचं असेल तर त्याचं ई टेंडरिंग करावं, म्हणजे स्पर्धात्मकता राहील आणि कुठल्याही प्रकारचा गैरकारभार होणार नाही. परंतु मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाला मंत्रालयातील विभाग कशी केराची टोपली दाखवत याचं एक उत्तम उदाहरण समोर आलेलं आहे. ते पंकजा मुंडे यांच्या ग्रामविकास खात्याचं. या खात्याने सन 2016-17 या आर्थिक वर्षासाठी 255 कोटी रुपयांची कामं दिलेली आहेत आणि ही कामं आहेत ती गावांतर्गत रस्ते आणि गावांतर्गत सुविधा. आता या कामांच्या यादीवर अगदी मोठं बाड आहे आपल्याकडे. या कामांच्या यादीवर लक्ष टाकलं तर प्रत्येक कामं ही 3 लाखाच्या आत बसवण्यात आले. त्याच्यासाठी कामाचे तुकडे पाडण्यात आलेत. म्हणजे एकाच रस्त्याचं काम आहे, जवळपास त्याच्यासाठी समजा 12 लाख खर्च असेल तर त्याची 4 भागामध्ये विभागणी केली आणि प्रत्येक काम 3 लाखाच्या आत बसवण्यात आलंय. एक उदाहरण आपण बघूया. एक बीड जिल्ह्यामधलंच उदाहरण आहे. शहाबाजपूर तालुका बीड गाव अंतर्गत सिमेंट रस्ता नाल बांधकाम करणे 3 लाख रुपये. त्याच गावातलं परत तेच काम शहाबाजपूर तालुका बीड गाव अंतर्गत सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करणे 3 लाख रुपये. अशा पद्धतीने ही कामं 3-3 लाखात बसवण्यात आलेली आहेत आणि ही यादी बघितली तर एक अगदी मोठी यादी आहे. आणि त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचं म्हणजे या कामांचे भागही पाडण्यात आलेले आहेत. आता एक 15 लाखाचं काम आहे परळी तालुक्यातलं आणि हे काम भाग 1, भाग 2, भाग 3, भाग 4, भाग 5 असं 3-3 लाखात विभागण्यात आलेलं आहे. गंमत म्हणजे अनेक कामं ही 3 लाखाच्या आत बसवताना अनेक कामांची जर आपण किंमत बघितली तर आता ही माझ्याकडे जी यादी आहे 2,98,000 मध्ये सगळी कामं बसवण्यात आलेली आहेत. प्रत्येक काम हे 2,98,000च आहे. आता ही योगायोग आहे की हे सगळं ह्या ज्या ई निविदा प्रक्रिया आहे त्याच्यातून पळवाट काढण्यासाठी हा एक ग्रामविकास विभागाने मार्ग शोधून काढलेला आहे आणि थेट सगळा भ्रष्टाचार थांबावा, पारदर्शकता राहावी कारभारावर, या मुख्यमंत्र्यांच्या उद्देशालाच ग्रामविकास विभागाने हरताळ फासलाय का असा प्रश्न. ही सगळी जर कामं आपण बघितली 2,55,000 कोटींची तर त्याच्यातून लक्षात येतं काही कामं प्रामाणिकपणे 15 लाख, 20 लाख,
त्याच्या जरूर त्याच्यात तरतूद आहे, परंतु बहुतांश कामं ही 3 लाखाच्या आत बसवण्यात आले, जेणेकरून ई निविदा प्रक्रिया, ई टेंडरिंग काढता येणार नाही, काढता येऊ नये आणि आपल्याला हवे त्या कार्यकर्त्यांना कामं देण्यात यावीत आणि निश्चितच या कामामध्ये भ्रष्टाचार होणार हे उघड आहे. आंधळ दळतय कुत्रं पीठ खातय अशी एक म्हण आहे. ग्रामविकास विभागानं केलेल्या या प्रकाराबाबत असंच घडलंय. पारदर्शकतेसाठी आग्रही असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या ही बाब लक्षात कशी आली नाही? आता फडणवीस या प्रकारांना आळा घालणार का? आणि मुख्य म्हणजे शासनाच्या अन्य विभागांमध्येही अशीच बनवाबनवी होत नाहीये ना, याचा शोध मुख्यमंत्री घेणार का? दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई. आणि एकूणच आपण या संदर्भात अधिक चर्चा करणार आहोत आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याशी. दीपक, एकूणच आपण बघतोय एकीकडे मुख्यमंत्री पारदर्शक कारभारासंदर्भात आग्रही असताना पंकजा मुंडेंच्या ग्रामविकास विभागानं मुख्यमंत्र्यांच्या निर्णयालाच बगल देत तुकडे पाडत ही कामं का दिली असावी असा प्रश्न या निमित्तानं उभा ठाकतोय. काय सांगाल या संदर्भात? माधुरी, निश्चित ही कामं जी दिलेली आहेत ती देताना कार्यकर्त्यांची सोय व्हावी आणि ई टेंडरिंगला फाटा फोडावा. कारण ई टेंडरिंग केलं तर पारदर्शकपणे जी कंत्राटदार ई टेंडरिंग करतील त्यांना स्पर्धात्मकरित्या ही कामं द्यावी लागतील. परंतु थेट जर कामं दिली जी ई टेंडरिंग न करता दिली तर आपल्याला हवी ते त्याला कामं देता येतील, त्याच्यातून कार्यकर्त्यांची सोय होईल आणि भ्रष्टाचाराला सुद्धा वाव मिळेल. अशा पद्धतीचं हे सगळी प्रक्रिया जी आहे ती ग्रामविकास विभागाने राबवल्याचं आपल्याला या सगळ्या कागदपत्रातून दिसून येतं. आणि कागदपत्रांचा बाढ आहे माझ्याकडे. अक्षरशः एवढ्या मोठ्या प्रमाणात ही कामं दिलेली आहेत, 255 कोटींची कामं आहेत, परंतु बहुतांश कामं ही 3 लाखाच्या आत बसवण्यात आलेली आहेत आणि त्याच्यासाठी शक्कल लढवण्यात आली ई टेंडरिंगला फाटा देण्यासाठी. आणि पारदर्शकता नको आहे का ग्रामविकास विभागाला, असा साधारणतः यामुळे प्रश्न पडतो. एका गावातला रस्ता असेल, समजा 15 लाखाचा रस्ता आहे, तर सरळ 15 लाखाचा कंत्राट जर काढला असतं तर ते ई टेंडरिंगने काढावं लागलं असतं आणि हेच नको होतं ग्रामविकास विभागाला. पंकजा मुंडेंना कदाचित नको होतं, त्याच्यामुळे त्यांनी सरळ 15 लाखाच्या कामांचे 5 विभाग केले आणि 3-3 लाखाच्या ही कामं विभाग पाडून हे कामं जे आहेत ते 3-3 लाखात तुकडे पाडून 5 कामं ही वेगवेगळी देण्यात आली. आणि याच्यातून निश्चितच काय संदेश द्यायचा ग्रामविकास विभागाला हा प्रश्न पडतो. आणि मुख्यमंत्र्यांचा पारदर्शक कारभाराचा जो नारा आहे तो नारा ग्रामविकास विभागाला मान्य नाही का, असा साधारणतः प्रश्न यामुळे इथे उपस्थित होत आहे. बरोबर दीपक, पण मात्र एकूणच आपण बघितलं तर ग्रामविकास विभाग मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाला जुमानत नसल्याचंच बघायला मिळत आहे का? निश्चित एकूण ग्रामविकास विभागाच्या कारभारावरून या 255 कोटी रुपयांची जी कामं दिलेली आहेत ग्रामविकास विभागाने, त्या कामावरून असं स्पष्टपणे दिसतंय 2016 आणि 17 साठीच्या ही तरतूद आहे 255 कोटींची आणि त्याची जी यादी आहे त्या यादीवर जर आपण नजर टाकली तर मुख्यमंत्र्यांनी सत्तेवर आल्यानंतर काही दिवसातच हा जो निर्णय घेतला होता, साधारणतः 26 नोव्हेंबर 2014ला म्हणजे ऑक्टोबर 14ला सरकार सत्तेवर आलं 31 ऑक्टोबरला आणि 15 दिवसांनीच हा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला होता. आणि या निर्णयात स्पष्टपणे म्हटण्यात आलं होतं की 3 लाखापेक्षा अधिक खर्चाची कामं असतील त्याच्यासाठी ई निविदा प्रक्रिया अवलंब करावा. मग ते मंत्रालयीन विभाग असतील किंवा महामंडळ असतील किंवा शासकीय जे विभाग आहेत सर्व विभागांना हा जो निर्णय आहे तो बंधनकारक होता. परंतु हा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या सामान्य प्रशासन विभागाने काढला होता. म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून सूचनेवरून हा निर्णय निघाला होता. पंकजा मुंडेंच्या ग्रामविकास विभागाने मात्र या निर्णयाला पूर्णपणे फाटा दिलेला आणि मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला आपण जुमानत नाही अशा पद्धतीचा हा ग्रामविकास विभागाचा कारभार आपल्याला यातून दिसतो. मुख्यमंत्री एकीकडे पारदर्शक कारभारासाठी अशा पद्धतीने निर्णय घेतात आणि मंत्रालयातील एक विभाग या निर्णयातून पळवाट काढण्यासाठी अशा पद्धतीने कामाचे तुकडे पाडून ई टेंडरिंग पासून बगल घेतो आणि या कामाचे तुकडे पाडून जो मुख्यमंत्र्यांचा पारदर्शकतेचा नारा आहे त्या नारालाच फाटा देतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला ग्रामविकास विभाग जुमानत नाही असं चित्र साधारणतः या सगळ्या कागदपत्रावरून समोर येत आहे. अगदी एकूणच आपण ह्या संदर्भात आपल्या सोबत आता फोन लाईन वरून आहे माजी ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, आपण त्यांच्याशी थेट चर्चा करूया. दीपक, काय विचाराल त्यांना? मुख्यमंत्री पारदर्शकतेच्या गप्पा मारतात आणि त्याच्यासाठी त्यांनी सत्तेवर आल्यानंतर 15 दिवसातच निर्णय घेतला होता की 3 लाखांच्या वरती जी कामं असतील त्याच्यासाठी ई टेंडरिंग काढावं. विधानसभेत सुद्धा या निर्णयावर खूप चर्चा झाली होती. तुमची काय प्रतिक्रिया आहे? सगळ्या ग्रामविकास विभागाने जे तुकडे पाडून कामं दिलेत आणि ई टेंडरिंगलाच मुख्यमंत्र्यांच्या निर्णयालाच फाटा दिलेला त्याच्यावरती. एक म्हणजे पहिलं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी हा जो निर्णय घेतलाय त्याच्या आधी आमच्या सरकारने निर्णय घेतलेला आणि तो सर्व ठिकाणी लागू केलेला होता. आज मुख्यमंत्र्यांनी काही ठिकाणी त्याच्या शिथिलता स्वतःहून दिलेली आहे आणि सवंग लोकप्रियतेसाठी मुख्यमंत्र्यांनी
या पारदर्शकतेला थोडंसं टाळलेलं आहे 1-2 ठिकाणी. आता हा प्रश्न जो आहे ग्रामविकास खात्याचा, या ग्रामविकास खात्यामध्ये देखील अशा 3 लाखाच्या खालचे 2,99,000चे तुकडे पाडणं म्हणजे एकंदरच एका कामाचे जर 4 आणि 5 तुकडे पडत असतील तर ते दुर्दैव आहे. पारदर्शकता सरकारला किती महत्वाची आहे हे याच्यातून सिद्ध होतं आणि मला खात्री आहे की हळूहळू सर्वच विभागात हे करत चाललेलं असेल. तुम्हाला आता ग्रामविकास सापडलंय, पण आपण थोडंसं इतर खात्यातही जाऊन जर तपासलं तर माझी खात्री आहे की सर्वच खात्यात हळूहळू या गोष्टींचा वापर करून या पारदर्शकतेला पूर्णपणे चुना लावण्याचं काम झालेलं आहे. ते तुम्हाला वाटतं याच्यातून भ्रष्टाचार झाला असावा अशा पद्धतीने जे कामाचे तुकडे पाडले त्याच्या मागचा उद्देश काय असावा असं तुम्हाला वाटतंय? खाली जर कामाचं वाटप तोंड बघून झालं तर नक्कीच त्याच्याविषयी दुसरं काय म्हणणार आपण. तुम्ही म्हणताय तेच होणार. भ्रष्टाचार हा शेवटी ई टेंडरिंग झालं आणि ई टेंडरिंग मध्ये पारदर्शकता जी असते ती सर्व जिल्हाभर कुणी कुठेही टेंडर भरू शकतो अशी व्यवस्था जर झाली तर खरी ती पारदर्शकता. पण आता 2,99,000 2,98,000चे तुकडे पाडले आणि तोंड बघून जर कामं दिली तर राज्य सरकारला पारदर्शकता नकोच आहे. फक्त भाषणापुरती पारदर्शकता सरकारला पाहिजे. प्रत्यक्ष पारदर्शकता दाखवायची नाही असाच चंग सरकारने वेगवेगळ्या ठिकाणी बांधलेला आहे. सरकारला मुख्यमंत्र्यांना विचारा, ते लोकप्रतिनिधींनी सांगितलं म्हणून आम्ही कामं 5 लाखाच्या किंवा 10 लाखाच्या आतली अशी काही एका ठिकाणी तर त्यांनी 10 लाखापर्यंत परवानगी दिलेली आहे की टेंडर न काढता कामं द्यावीत म्हणून किंवा ई टेंडर न काढता. त्यामुळे पारदर्शकतेला सरकार पारदर्शकतेपासून फार दूर आहे. ह्याच्यात काही आमच्या मनात सरकार आहे. नक्कीच नक्कीच. धन्यवाद जयंतजी या संपूर्ण चर्चेबद्दल. दीपक तुमचे देखील धन्यवाद. एकूणच या संदर्भात अधिक माहिती दिल्याबद्दल. आपण बघतोय की एकूण मुख्यमंत्री खरं तर पारदर्शकतेकडे वळत आहेत, मात्र ग्रामविकास खातं वेगवेगळ्या पळवाटा शोधण्याचं काम करत आहे. या निमित्ताने आता मुख्यमंत्री नेमकी काय कारवाई करणार ह्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. धन्यवाद एकूणच ह्या माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.